नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या ऑनलाईन क्लासमध्ये। मी रवी सर। आपण सरळ व्याज हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत। कालपर्यंत आपण 3 प्रकार हे कंप्लीट केलेले आहेत। आज आपण सरळ व्याजाचा चौथा प्रकार बघतोय, रास शोधणे। तर रास शोधणे याच्यामध्ये 2 प्रकारची उदाहरणं आहेत, ही आपण सोडूया। आता पहिली गोष्ट, रास म्हणजे काय ही कन्सेप्ट लक्षात येणं गरजेचं आहे। हे कालही मी सांगितलं होतं, बघा इथे एकदा सांगतो। रास कशाला म्हणतात, तर रास म्हणजे तुम्ही व्याजाने दिलेली रक्कम किंवा घेतलेली रक्कम, तिला आपण मुद्दल म्हणतो, आणि त्याच्यावर मिळणारं व्याज याला एकत्रितपणे काय म्हणतात, रास असे म्हणतात। ठीक आहे। मग आपल्याला काय करावं लागेल, तर जी रक्कम आपण दिलेली आहे ती रक्कम अधिक व्याज ही एकत्रित किंमत शोधणे म्हणजे रास शोधणे। मग आता 5% दराने 40,000 रुपयांची 2 वर्षाची सरळ व्याजाने किती रास होईल। याचा अर्थ काय झाला की आपल्याला ह्या 40,000 रुपयांवर 5% दराने 2 वर्षाचं व्याज काढावं लागेल आणि ते व्याज ह्या 40,000 मध्ये मिळवावं लागेल, मग आपल्याला मिळेल रास। तर बघा, उदाहरण सोडवताना आपण सरळ व्याजाचं सूत्र सांगायची गरज नाही तुम्हाला। काय आहे सांगा, सरळ व्याज बरोबर कदम भागिले 100। ठीक आहे, हे सरळ व्याजाचं सूत्र आहे। आपल्याला व्याज शोधायचं आहे, म्हणजे इथं मानायचा x, क म्हणजे कालावधी, किती वर्ष आहे सांगा, 2 वर्ष। दर किती आहे, 5%, आणि हा म्हणजे मुद्दल, किती मुद्दल आहे, 40,000 रुपये। ठीक आहे, भागिले 100 केल्यानंतर हे छेदाचे 2 शून्य इथं जाणार आहेत, बघा शून्याला शून्य जातो। मग x बरोबर उरले किती, 2 गुणिले 5 गुणिले 400। मग गुणाकार करताना बघा, 2 पंचे 10, 10 गुणिले 4 40, आणि हे 2 शून्य, उत्तर किती आलं, 4,000 रुपये। म्हणजे आपल्याला 40,000 रुपयांवर 2 वर्षाचं 5% दरानं किती व्याज मिळणार आहे, 4,000 रुपये। मग आपल्याला इथे रास शोधण्यासाठी रास बरोबर तुमचे मुद्दल किती आहे, 40,000 अधिक व्याज किती आहे, 4,000, यांची जर टोटल केली तर ही होईल 44,000 रुपये। म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय असेल, 44,000 रुपये। ठीक आहे। उदाहरण नंबर 2 बघा, 4% दराने 1,200 रुपयांची 3 वर्षाची सरळ व्याजाने किती रास होईल। इथं देखील व्याज काढून ते तुम्हाला मुद्दलामध्ये मिळवावं लागेल। मग सरळ व्याजाचं सूत्र आहे, सरळ व्याज बरोबर कदम भागिले 100। मग सरळ व्याज शोधायचं आहे, इथं येईल x, क म्हणजे कालावधी, किती वर्ष, 3 वर्ष, द म्हणजे दर, किती आहे, 4%, म म्हणजे मुद्दल, किती रुपये मुद्दल आहे, 1,200 रुपये, भागिले जर केलं 100 तर हे 2 शून्य इथं कट होणार आहेत। आता उरले किती बघा, 3 चौक 12 गुणिले पुढचे 12, आणि 12 12 किती होतात, 144। 12चा स्क्वेअर किंवा वर्ग तुम्हाला माहीत असेल, म्हणजे व्याज किती आलं, 144 रुपये, आणि मुद्दल किती आहे, 1,200 रुपये। मग तुम्हाला विचारलंय रास काय आहे, तर रास काय होईल सांगा, मुद्दलाचे 1,200 अधिक व्याजाचे 144, यांची जर बेरीज केली तर उत्तर येईल 1,344 रुपये। 1,344 रुपये हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल। म्हणजे प्रकार नंबर 4 मध्ये रास शोधणे याच्यामध्ये काय आहे, फक्त जे तुम्हाला रक्कम दिलेली आहे किंवा मुद्दल दिलेली आहे तिचं व्याज काढून त्याच किमतीमध्ये मिळवायचं, म्हणजे तुम्हाला मिळते रास। ठीक आहे। प्रकार नंबर 5 बघूया। प्रकार नंबर 5, व्याजदरातील फरक दिला असताना मुद्दल शोधणे। आता या प्रकारामध्ये जी उदाहरणं आहेत ती बघा। उदाहरण नंबर 1, प्रकाशने काही रक्कम सरळ व्याजाने 5% वार्षिक दराने दिलेली आहे। जर त्याने तीच रक्कम 9% वार्षिक दराने सरळ व्याजाने दिली असती तर त्याला 80 रुपये अधिक मिळाले असते। तर प्रकाशने सरळ व्याजाने दिलेली रक्कम सांगा। एकदम सोपं उदाहरण आहे। पहिल्यांदा ती रक्कम त्यानं 5% व्याजदराने दिली होती, आता त्यानं 9% व्याजदराने दिली, म्हणजे व्याजदर किती वाढवला, 4% वाढवला। लक्षात येत आहे काय सांगितलं मी, व्याजदरातील फरक सांगितला। मग व्याजदरातला फरक आपल्या लक्षात यायला पाहिजे, 9% वजा 5% म्हणजे किती फरक पडतो सांगा, 4%। आणि हे टक्के जे आहेत हे व्याज कशावर काढलेलं असतं,
मुद्दलावर काढलेलं असतं, म्हणजे ती मुद्दल जी काही असेल त्या मुद्दलाच्या 4% किंमत किती रुपये होतात? 80 रुपये होतात. मग ती मुद्दल स्वतःमध्ये किती असणार आहे? 100% असते. कुठलीही गोष्ट स्वतःमध्ये 100% असते. मग त्या मुद्दलाचे 4% बरोबर 80 रुपये होतात. तर त्या मुद्दलाचे 100% म्हणजे किती हे मला शोधावं लागेल. मग बघा 4% बरोबर 80 होतात. तर त्या मुद्दलाचे 100% बरोबर किती होतील? काय करायचं? तिरकस गुणाकार 4 गुणिले x 4x बरोबर 100 गुणिले 80. 100 गुणिले 80. आता इथे भागाकार तुम्ही हे 4 तिकडे ट्रान्सफर करून भागिले 4 करू शकता. बघा 4 1 4, 4 2 8 हा 0. x बरोबर 1 गुणिले 2 2 आणि 1 2 3 0 1 2 3 0. x ची किंमत किती मिळाली? 2000 रुपये. म्हणजे ती रक्कम जी असेल ती किती असणार आहे? 2000 रुपये असणार आहे. हे आपलं उत्तर असेल. ठीक आहे. एकदम सोपं उदाहरण आहे. उदाहरण नंबर 2 बघूया. प्रकार 5व्यातलं दुसरं उदाहरण. गौरवने 8% दराने सरळ व्याजाने काही रक्कम गुंतवली. जर त्याने व्याजाचा दर 7.34% ठेवला असता तर त्याला 50 रुपये व्याज कमी मिळाले असते. तर गौरवने गुंतवलेली रक्कम सांगा. बघा आता अगोदरच्या उदाहरणामध्ये व्याजाचा दर अगोदर कमी होता, नंतर वाढलेला होता. ह्या उदाहरणामध्ये अगोदरचा दर जास्त आहे, नंतरचा दर कमी झालेला आहे, म्हणून त्याला हे 50 रुपये व्याज कमी मिळालेलं आहे. मग आता व्याजदरातील फरक आपल्याला काढून घ्यायचा, एवढाच विषय आहे. मग आता व्याजदरातला फरक जर काढला तर 8% वजा 7.34%. आता तुम्हाला इथं जर लक्षात येत असेल 7.34% म्हणजे हे 7.75 आहे. किंवा हे जर समजत नसेल तर याचं रूपांतर आपण असं करू शकतो. बघा मी सांगतो इथे 7 चोक 28, 28 29 30 31, 31/4. 4 जर भाग दिला तर 4 1 4, 4 7 28 होतील. 4 7 28 होतील. उरले किती? 3 उरल्यानंतर पॉईंट घेतला, 0 झाला. पुन्हा 4 7 28 होतील. उरले 2, 0 घेतला, 4 5 20 म्हणजे 7.75 आहेत ते. ठीक आहे. याचं रूपांतर असं करून घ्या किंवा याचा छेद 4 करून तुम्ही वजाबाकी करू शकता. आता ही वजाबाकी जी आहे ते अपूर्णांकांचा पॉईंट आहे. वजाबाकी बेरीज भागाकार गुणाकार हा अपूर्णांक प्रकरणामध्ये बघून घ्या, एकदम क्लिअर होऊन जाईल जर तुम्हाला येत नसेल तर. आता हे बघा 8% वजा 7.75%. मग आता उरले किती? 8 मधनं 7.75 गेल्यावर 0.25% डिफरन्स या ठिकाणी राहतो. मग आता लक्षात येईल तुमच्या 0.25% म्हणजे काय? तर हे 0.25% म्हणजे किती रक्कम आहे? 50 रुपये आहेत. मग आता जो काही व्याज काढलं जातं ते व्याज मुद्दलावर काढलं जातं आणि त्या मुद्दलाच्या 25% 0.25% म्हणजे 50 रुपये आहेत. लक्षात येत आहे? मुद्दलाच्या 0.25% म्हणजे 50 रुपये आहेत. तर ती मुद्दल स्वतःमध्ये 100% असणार आहे. तर 100%ची किंमत तुम्हाला शोधायची आहे. ठीक आहे. काय करायचं आहे? तिरकस गुणाकार बघा. x गुणिले 0.25 बरोबर 100 गुणिले 50. हा x तसाच ठेवा. 0.25 इकडे गेले भागिले होतील. बघा x बरोबर 100 गुणिले 50 भागिले 0.25. आता खाली पॉईंट आला की आपल्याला थोडासा भागाकाराला अडल्यासारखं होतं. अजिबात गडबडून जायची गरज नाही आहे. काय म्हणतो लक्षात घ्या फक्त. x बरोबर 100 गुणिले 50 भागिले 25. हे मांडल्यानंतर इथं तुम्हाला पॉईंट काढलेला दिसतोय, म्हणजे पॉईंट नंतर 25 आहे, तिथे 0 देखील नाही, पॉईंट देखील नाही. मग काम करा, हे पॉईंट काढण्यासाठी काय करावं लागतं? हा पॉईंट काढण्यासाठी पॉईंटच्या नंतर 2 घरं आहेत. पॉईंटच्या नंतर 2 घरं आहेत. तर 2 0 फक्त वरती द्या. म्हणजे बघा जर छेदाला दशांश चिन्ह असेल तर जेवढी दशांश स्थळं आहेत तेवढी 0 अंशाला द्या. छेदाचं दशांश चिन्ह निघून जाईल. जर याच्या अपोजिट असेल, अंशाला दशांश चिन्ह असेल
तर जेवढी दशांश स्थळं आहेत तेवढी शून्य छेदाला द्या, अंशाचं दशांश चिन्ह निघून जातं. मग आता मी काय केलं, पॉईंट नंतर 2 घरं होती, 2 शून्य वरती वाढवली, खालचं पॉईंट पुसून टाकला. ठीक आहे. मग आता बघा 25 एके 25, 25 चोक 100. मग आता उरले किती बघा, x बरोबर 4 गुणिले 5000 बरोबर आहे ना. मग आता यांचा गुणाकार 4 पंचे 20 आणि हे 3 शून्य 1 2 3 किती रुपये येणार आहेत, 20,000. तर ती मुद्दल किती असणार आहे, 20,000, जी काही गौरवने पहिल्यांदा 8% व्याजदराने गुंतवली आणि नंतर त्याचा व्याजदर कमी करून 7.304% केलेला होता. ठीक आहे. तर या प्रकारे तुम्हाला सोडवायचं आहे. आता तुम्ही याच्यामध्ये हे मांडताना मी मोठं मांडतोय, त्याच्यामुळे खूप मोठ्या स्टेप्स आहेत असं अजिबात नाही आहे. एकदम शॉर्टकटमध्ये फरक काढा आणि 0.25 म्हणजे 50 ते 100% म्हणजे किती हे तुम्हाला समजावं याच्यासाठी स्टेप मोठ्या मांडलेल्या आहेत. तुम्ही शॉर्टकट पद्धतीने करू शकता. ठीक आहे. बघा प्रकार नंबर 6. उदाहरण नंबर 1. सरळ व्याजाने एक रक्कम 5 वर्षात 6,000 रुपये होते. 5 वर्षात 6,000 रुपये होते व 7 वर्षात ती रक्कम किती होते, 6,400 रुपये होते. तर मुद्दल आपल्याला शोधायची आहे. मग आता मुद्दल शोधण्यासाठी ज्या काही गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत त्या बघून घ्या. एक रक्कम, ती रक्कम जी काही असेल ती 5 वर्षात 6,000 रुपये झाली. म्हणजे लक्षात घ्या 5 वर्षाची काय दिली आहे तुम्हाला, रास दिलेली आहे. काय दिलेली आहे, रास दिलेली आहे. किती आहे ती, 6,000 रुपये. त्याच्यानंतर 7 वर्षात ती रक्कम किती होते बघा, 6,400. आता तुमच्या इथं लक्षात यायला पाहिजे 5 वर्षांची रास 6,000 रुपये येते आणि 7 वर्षांची रास 6,400 रुपये येते. यांच्यामध्ये जो काही डिफरन्स आहे 400 रुपये, हे 2 वर्षाचं व्याज आहे. काय आहे, 2 वर्षाचं व्याज आहे. 2 वर्षाचं व्याज जर 400 रुपये आहे तर एका वर्षाचं व्याज किती असेल रे, एका वर्षाचे व्याज किती येईल, 200 रुपये आहे ना. 2 वर्षाचं व्याज 400 मिळतं. सरळ व्याज किती वर्षांचं काढा सेम राहतं. काय सांगतोय मी, सरळ व्याज किती वर्षांचं काढा सारखंच राहतं. मग 2 वर्षाचं व्याज 400 रुपये, तर एका वर्षाचं करण्यासाठी याला 2ने भागलं पाहिजे. किती रुपये येईल, 200 रुपये. आता लक्षात घ्या तुम्हाला काय विचारलंय, तर ती मुद्दल विचारली. तुम्हाला काही करायचं नाही. तुमच्याकडे 5 वर्षाची रास आहे. बघा 5 वर्षाची रास किती आहे, 6,000 रुपये आहे. म्हणजे याच्यामध्ये किती वर्षाचं व्याज आहे, 5 वर्षाचं व्याज आहे का नाही. याच्यामध्ये मुद्दल आहेच आहे पण व्याज किती आहे, 5 वर्षाचं. मग एका वर्षाचं व्याज 200 रुपये, तर 5 वर्षाचं व्याज किती होईल, 1,000 रुपये. बरोबर आहे ना. याच्यात फक्त काय करावं लागेल, 1,000 रुपये वजा करावे लागतील. उत्तर किती येईल, 5,000 रुपये. मग तुमची ती जी काही मुद्दल असेल ती किती असणार आहे, 5,000 रुपये असणार आहे. उदाहरण नंबर 2 बघा. एका रकमेची 4 वर्षाची रास 7,000 रुपये आणि 3 वर्षाची रास 6,500 रुपये आहे. तर ती रक्कम कोणती. एकदम सोपं आहे. बघा पहिल्यांदा दिले 4 वर्ष, रास किती आहे, 7,000 रुपये. रास म्हणजे काय, मुद्दल अधिक व्याज. त्याच्यानंतर 3 वर्ष, 3 वर्षाची किती रास दिली बघा, 6,500 रुपये. म्हणजे ही 7,000 जी आहे याच्यामध्ये मुद्दल अधिक 4 वर्षाचं व्याज आहे. हे 6,500 रुपये याच्यामध्ये तीच मुद्दल आहे आणि 3च वर्षाचं व्याज आहे. यांची जर मी वजाबाकी केली तर 4 मधनं 3 गेल्यावर किती उरणार, 1 वर्ष उरणार. म्हणजे तुम्हाला 1 वर्षाचं व्याज मिळेल इथे. मग ते किती मिळणार बघा, 7,000 वजा 6,500 म्हणजे 500 रुपये हे तुमचं काय असेल, एका वर्षाचं व्याज असेल. मग तुम्हाला काय शोधायचं आहे, तर ती रक्कम कोणती. मग आता तुम्ही 4 वर्षाचं किंवा 3 वर्षाचं व्याज काढा आणि ते त्या रकमेतून वजा करा. मग बघा माझ्याकडं 3 वर्षाची रास आहे. 3 वर्षाची रास किती आहे, 6,500. मग याच्यामध्ये काय असणार, मुद्दल अधिक 3 वर्षाचं व्याज. मग मी एका वर्षाचं व्याज किती आहे माझ्याकडे, 500 रुपये. 3 वर्षाचं व्याज किती, 1,500 रुपये. मग याच्यातनं फक्त मी 3 वर्षाचं व्याज वजा करेल.
यातनं 3 वर्षाचं व्याज वजा केल्यानंतर काय उरतं बघा, शून्यातनं 0 0 0 0 0, 5तनं 5 गेले 0 आणि 6तनं 1 गेला 5. उत्तर किती येणार आहे? 5,000 रुपये. म्हणजे ती मुद्दल जी काही असेल ती किती असेल? 5,000 रुपये. ठीक आहे. एक लक्षात घ्या, तुम्हाला या प्रकारची उदाहरणं जी आहेत इथे तुम्हाला कुठलेही सूत्र वापरायचं नाही आहे. जे काही समजतंय तेवढंच मांडायचं आहे आणि तसंच सोडवायचं आहे. बाकी काही ऐकायचं नाही किंवा कुठल्याही सूत्रामध्ये टाकायची गरज नाही. आता इथे भरपूर सूत्र तयार करू शकतो आपण, ज्या त्या मानानं वेगवेगळी सूत्र तयार होतील. असले कुठलेही शॉर्टकट नसतात, कुठलेही सूत्र नसतात. हे फक्त मांडण्यावर असतं, आपण कसं मांडतो त्याच्यावर गणित असतं. एक पहिली गोष्ट म्हणजे गणित समजून घ्या. गणित समजलं, काय करायचं हे कळालं, किती शॉर्टमध्ये करायचे तुमच्यावर डिपेंड आहे. तुमचं कॅल्क्युलेशन किती फास्ट आहे, तुमची मांडणी कशी आहे याच्यावर डिपेंड करतं. आता हे मांडताना भरपूर मोठं मांडलं आहे मी. हे मांडताना मी मोठं मांडलं आहे. मी जेव्हा उदाहरण परीक्षेला सोडवतो तेव्हा हे मांडतच बसत नाही. सगळं इथल्या इथंच होऊन जातं ते. इथं बघा 4 वर्षाची 7,000, 3 वर्षाची 6,500, म्हणजे 4तनं 3 गेलं. एका वर्षाचं व्याज किती मिळणार? 500 रुपये. 3 वर्षाचं व्याज 1,500 रुपये. यातनं 1,500 वजा केले, उत्तर आलं 5,000 रुपये. ही एवढं सोडवायची अजिबात गरज नसते. तुम्हाला जोपर्यंत गणित समजत नाही तोपर्यंत ही मांडणी आहे. एकदा गणित समजलं, लाईफ टाईम डोक्यात बसणार आहे ते. कुठल्याही परीक्षेपुरती आपण तयारी करतो अशातला भाग नाही आहे. जोपर्यंत तुमच्या डोक्यात गणित येत नाही तोपर्यंत याचा उपयोग नाही. हे असं तुम्ही किती वह्या भरल्या आणि किती नोट्स काढल्या, काही उपयोग नाही त्याचा. गणित समजून घ्या. कुठल्याही शॉर्टकट पद्धतीने जायचं नाही आहे. अगोदर पूर्णच्या पूर्ण गणित समजलं पाहिजे. तुमचे शॉर्टकट्स आपोआप तयार होतात. ज्या वेळेला आपल्याला गणित परफेक्ट समजलेलं असतं तेव्हा. प्रकार नंबर 7, उदाहरण नंबर 1. रामने आपल्याकडील 20,000 रुपयांपैकी एला काही रक्कम 6% दराने 5 वर्षांसाठी, तर बीला 4 वर्षांसाठी काही रक्कम 5% वार्षिक दराने सरळ व्याजाने दिली असता त्यावर मिळणारे सरळ व्याज समान मिळते, तर एला दिलेली रक्कम सांगा. आता एक लक्षात घ्या, मूळ रक्कम किती आहे ती? 20,000 रुपये. ह्या 20,000 रुपयांपैकी काही रक्कम एला दिली आहे आणि काही रक्कम बीला दिली आहे. तर बीचा आणि एचा व्याजदर वेगळा आहे आणि कालावधी देखील वेगळा आहे. एला व्याजदर किती आहे? 6%, कालावधी आहे 5 वर्ष. बीला कालावधी आहे 4 वर्ष, व्याजदर आहे 5%. मात्र ही रक्कम दोघांनाही समान समान दिलेली नाही. ती जी काही दिलेली असेल त्याच्यावर मिळणारं जे सरळ व्याज आहे ते मात्र समान मिळतं. येते लक्षात? म्हणजे एनं 5 वर्षांनी जे काही व्याज दिलं आणि बीनं 4 वर्षांनी जे काही व्याज दिलं ते व्याज मात्र समान होतं. तर याच्यावरून आपल्याला विचारलेलं आहे एला कोणती रक्कम दिलेली आहे. एकदम सोपं उदाहरण आहे. पोलीस भरतीकडे तुम्हाला असं उदाहरण दिसणार नाही. मात्र सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जे एक्झाम्स होतात, आता जसं आपण तयारी करतोय की रेल्वेची ग्रुप डी असेल किंवा रेल्वेची NTPC असेल, या परीक्षांना अशी उदाहरणं तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे. थोडंसं लेंदी उदाहरण आहे, समजण्याला सोपं आहे, समजून घ्या फक्त. ठीक आहे. आता उदाहरण सोडवायचं काय हे बघा. आपल्याला क्ल्यू काय मिळणार आहे याच्यासाठी मी तुम्हाला कुठलाही शॉर्टकट देणार नाही आहे. क्ल्यू काय मिळतो बघा. उदाहरणातून उदाहरण सुटलं पाहिजे. व्याजदर किंवा सरळ व्याज कसं मिळतंय आपल्याला? समान मिळतंय. मग सरळ व्याजाचं सूत्र काय आहे? मदक भागिले 100. बघा मग इथं ए आणि इथं बी आपण मांडूया. ए आणि बी. एचं जे काही व्याज मिळेल ते कसं मिळेल आपल्याला? कदम भागिले 100 या सूत्रानं. आणि बीचं देखील कसं मिळणार आहे व्याज आपल्याला? कदम भागिले 100 या सूत्रानं. आता या दोघांच्या मध्ये बरोबर चिन्ह मी का दिलं याचं कारण इथं आहे. याच्याकडून मिळणारं सरळ व्याज याच्याकडून मिळणारं सरळ व्याज काय असेल? समान असेल. बस एवढंच आहे. मग आता लक्षात घ्या, हे सोडून घेताना ज्या किमती तुम्हाला दिल्या त्या टाकून घ्या. कालावधी दिलाय का एचा बघा. एचा कालावधी किती आहे? 5 वर्ष. दर किती आहे? 6%. मुद्दल आपल्याला माहित आहे का? माहित नाही. आता इथे एक्स मानायचं नाही. एची मुद्दल आहे तर ए घ्या. ठीक आहे. भागिले 100 बरोबर. इकडे बीचा कालावधी किती आहे? 4 वर्ष. दर किती आहे? 5%. मुद्दल माहीत नाही तिथं बी घ्या भागिले 100. आता ही ए आणि बी का घेतलं बघा.
इथं जर मी जी गोष्ट माहीत नाही ती एक्स मानलं असतं तर इथं पण एक्स आलं असतं आणि इथं पण एक्स आलं असतं, जमलिंग झालं असतं, म्हणून ती याने बी घेतलंय, वेगळं काही रिझन नाही आहे. आता इथं सोडवताना लक्षात घ्या, थोडं शॉर्टकट सांगतो मी. इकडची छेदाची किंमत इकडे गेली अंशाला जाते, बरोबर आहे, म्हणजे हे 100 इकडे गेले अंशाला जातील, मग अंशाचे 100 आणि छेदाचे 100 डायरेक्ट कट होतात, इथेच कट करून घ्यायचं. आता ह्या स्टेप जे आहेत ते पुढे पुढे तुमच्या क्लिअर होत जातील. मी आता बेसिक सांगतोय त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी एकत्र सांगत नाही, एक 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 स्टेप डोक्यात ठेवत चला, हळूहळू सगळं क्लिअर होईल. ठीक आहे. आता बघा 6 गुणिले 5 किती होतं, 6 पंचे 30 गुणिले ए, बरोबर आहे. इकडे 4 पंचे 20 गुणिले बी, बरोबर आहे. आता हे 20 इकडे आले छेदाला जाणार आहेत, म्हणजे हे 0 देखील इथं कट होतात, हे लक्षात घ्या. मग आता काय उरलं बघा, 3 गुणिले ए, इकडे काय उरलं रे, 2 गुणिले बी. बघा काय ठेवलं, एवढंच ठेवलं याच्यातनं मी. आता इथे मला ए आणि बी हे जर गुणोत्तरात मांडलं मी, म्हणजे हे 3 इकडे गेले भागिले होतील, हे बी इकडे आले भागिले होतील, म्हणजे ए छेद बी बरोबर काय उरलं रे, 2/3. म्हणजे ए आणि बीचं गुणोत्तर काय आहे, 2/3. म्हणजे एक लक्षात घ्या, ही 20,000 रुपयाची रक्कम वाटलेली आहे ती कुठल्या गुणोत्तरात वाटली, 2/3 या गुणोत्तरात वाटलेली आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, हे 20,000 रुपये जे आहेत हे 20,000 2/3 या गुणोत्तरात विभागायचे आहेत. ठीक आहे. मग इथं आता हे गुणोत्तर प्रकरणामध्ये क्लिअर होईल तुमचं पूर्णच्या पूर्ण. एचं गुणोत्तर काय बघा, एच्या समोरची किंमत 2 आणि बीचं गुणोत्तर काय आहे, बीच्या समोरची किंमत 3. आता लक्षात घ्या, 20,000पैकी 2 भाग ए ला द्यायचे, 3 भाग बी ला द्यायचे, टोटल किती भाग करावे लागतील, 2 आणि 3 5, बरोबर आहे ना. मग 20,000चे किती भाग करायचे, 5 भाग करायचे. मग 5 न भाग देऊन घ्या बघा, 5 1 5 5 20 आणि 3 0 1 2 3, एक भाग कितीचा आला, 4,000 रुपयांचा आला, बरोबर आहे. मग आपल्याला विचारलंय काय, ए ला दिलेली रक्कम सांगा. मग एची रक्कम मग एची रक्कम काढण्यासाठी एचं गुणोत्तर काय आहे, 2. मग एला किती भाग द्यायचे, 2 भाग द्यायचे. मग 2 भाग गुणिले एक भाग कितीचा आहे, 4,000चा, मग याला गुणिले 4,000, उत्तर किती आलं, 8,000 रुपये. ठीक आहे, हे तुमचं उत्तर आहे. बघा गणित खूप मोठं आहे, मांडण्यासाठी खूप सोपं आहे. एवढीच थोडीशी मांडणी किचकट आहे, हे तुम्ही तोंडी करू शकता. हे काय असले याची गरज नाही किंवा मांडायची गरज नाही. जेव्हा तुमची प्रॅक्टिस होईल त्यावेळेला हे तुमचं पूर्णच्या पूर्ण क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. पुढचा प्रकार बघूया. प्रकार नंबर 8, उदाहरण नंबर 1. जर 5,000 रुपये 2 वर्षांसाठी आणि 3,000 रुपये 4 वर्षांसाठी एका समान दराने सरळ व्याजाने दिलेले आहेत, म्हणजे व्याजदर कसा आहे, समान आहे. म्हणजे 5,000 रुपयांना आणि 3,000 रुपयांना व्याजदर समान आहे तर दिले, आणि दोन्ही रकमेवर एकूण 2200 रुपये व्याज मिळालं, तर व्याजाचा दर सांगा. आता बघा मांडणी कुठलाही शॉर्टकट नाही आहे. तुम्हाला जे गणित विचारलंय ते तुम्हाला जर समजलं तर त्यानुसार फक्त सोडवायचं आहे. दिलेली रक्कम 5,000 2 वर्ष, दिलेली रक्कम 3,000 4 वर्ष. ठीक आहे. आणि इथं महत्वाचं, एकूण दोन्ही रकमांवर एकूण मिळालेलं सरळ व्याज किती आहे, 2200 रुपये. ठीक आहे. बघा पहिल्या रकमेत जर मला सरळ व्याज काढायचं असेल तर मला काय केलं पाहिजे सांगा, कदम भागिले 100. पहिल्या रकमेचं सरळ व्याज इथे मिळेल, अधिक दुसऱ्या रकमेचं सरळ व्याज मला इथे मिळेल, आणि हे एकूण किती मिळतं मला सांगा, 2200 रुपये. आता हे कोणी तुम्हाला सांगायची गरज आहे का, अजिबात नाही ना. हे तुमच्या उदाहरणामध्ये वाचल्यानंतर हे तुमचं तुम्हाला कळलं पाहिजे मला काय मांडायचं आहे. मग आता इथे फक्त किमती टाकून घ्यायच्यात. कालावधी किती, पहिला 2 वर्ष, दर माहीत नाही, इथे एक्स माना किंवा तुमच्या पद्धतीने कुठलं अक्षर जमेल ते माना. मुद्दल किती आहे, 5,000 रुपये. ठीक आहे. भागिले 100 अधिक इकडे बघा कालावधी किती आहे, 4 वर्ष, गुणिले दर आपल्याला एक्स मानलाय आपण, मुद्दल किती आहे 3,000 रुपये, भागिले 100. ठीक आहे. आता
हे फक्त सोडून घ्यायचं आहे तुम्हाला. बघा वरती गुणाकार होणार आहे. 2 गुणिले x आता 5 गुणिले 2, 5 2 10 करूया. आणि हे 3 0 1 2 3 गुणिले x छेदाला 100 अधिक 4 त्रिक 12 हे 12,000 गुणिले x भागिले 100. इकडे बरोबर येणार आहे तुमचे 2200 आहे तसे, इकडे देखील 2200 आहे तसे. ठीक आहे. आता इथं यांची होणार आहे बेरीज. बघा 10,000x आणि 12,000x टोटल किती झाले 22,000x. बरोबर आहे ना. 22,000x भागिले हे 100 आणि या बाजूला शिल्लक राहतील 2200 रुपये. काय केलंय मी 10,000x आणि 12,000x. आता इथं गुणाकार चिन्ह नसलं तरी चालेल. मग 10,000 आणि 12,000 किती झाले 22,000x भागिले 100 इकडे बरोबर 2200. हे 100 इकडे गेले काय होणार आहेत गुणिले होणार आहेत. बघा डायरेक्ट मांडतो आता मी. हे भागिले इकडे गेल्यावर गुणिले होतील, हे गुणिले इकडे गेल्यावर भागिले होतील. मग x बरोबर इकडे किती बघा 2200 आहेत, हे गुणिले 100 भागिले इकडचे 22,000. ठीक आहे. बघा हे 100 तिकडे गेलो गुणिले झालेत, हे गुणिले इकडे गेलो भागिले झालेत. x आहे तसाच आहे. ठीक आहे. बघा 3 शून्य आहेत 1 2 3 1 2 आणि 3. ठीक आहे. 22 न भाग द्या 22 1 22 22 1 22 आणि हा 0. x बरोबर किती आलं उत्तर 10%. हा तुमचा व्याजाचा दर असणार आहे. ठीक आहे. एवढंच उदाहरण आहे, काही करायचं नाही. याच्यासाठी तुम्हाला कोणी सूत्र सांगायची गरज नाही आहे. हे तुम्हाला जेव्हा स्वतःहून समजेल तेव्हा तुम्हाला मांडणी येऊ शकते. फक्त उदाहरण समजलं पाहिजे. उदाहरण नंबर 2 बघा. प्रकार नंबर 8व्या मधलं 5,000 रुपये 2 वर्षांसाठी 7,000 रुपये 4 वर्षांसाठी एक समान दराने सरळ व्याजाने दिलेले आहेत आणि एकूण व्याज किती मिळालं 1900 रुपये. तर व्याजाचा दर सांगा. बघा मग पहिल्यांदा आपल्याला व्याज मिळेल कदम भागिले 100 ह्या 5,000 रुपयांचं. दुसरं व्याज मिळेल आपल्याला कदम भागिले 100 हे 7,000 रुपयांचं. आणि यांची टोटल म्हणजे एकूण किती मिळतं आहे आपल्याला 1900 रुपये. याच्यामध्ये किमती टाकून घ्या फक्त. कालावधी किती आहे बघा 2 वर्ष. दर आपल्याला काढायचा x म्हणा. मुद्दल आहे 5,000 रुपये भागिले 100 अधिक इकडे कालावधी आहे 4 वर्ष. दर आपल्याला शोधायचा आहे. मुद्दल आहे 7,000 रुपये भागिले 100. ठीक आहे. बरोबर. या ठिकाणी इकडे मिळणार आहेत तुम्हाला 1900 रुपये. आता तुम्ही हे 2 शून्य इथे काढू शकता, मगाशी काढू शकला असता. मात्र प्रत्येक वेळेला वेगळी स्टेप सांगतोय मी. सगळ्या स्टेप तुमच्या लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे. बघा 50 गुणिले 2 किती उरले 100x. 2 गुणिले x गुणिले 50 उत्तर किती आलं 100x अधिक इकडे 4 गुणिले 7 7 चोक 28 आणि हा 0 280x बरोबर किती आलं इकडे 1900. आता यांची जर बेरीज केली तर 380x होतील. 380x बरोबर 1900. हे 380 इकडे गेल्यावर भागिले होतील. मग बघा x बरोबर 1900 भागिले 380. इथं भाग जाणार आहे बघा 19 न भाग जाईल बघा 19 1 19 हा 0 येते. 19 2 38 2 1 2 2 5 10 म्हणजे उत्तर किती आलं x बरोबर 5%. हा तुमचा व्याजाचा दर असणार आहे. तुमच्या उदाहरणाचं उत्तर आहे 5%. एकदम सोपं उदाहरण आहे. जेवढं तुम्ही शॉर्टकट मेथडनं सोडवाल तेवढं तुम्ही करू शकता. तर इथे तुम्ही भाग देऊ शकला असता. बघा हा 0ला हा 0 इथं जाणार आहे. 19 10 190 आणि 19 2 38 2 1 2 2 5 10 x बरोबर 5 येतात. एवढ्या सोप्या पद्धतीने काढू शकता. फक्त कॅल्क्युलेशन जे आहे ते फास्ट पाहिजे. ही मांडणी सगळी करायची गरज नाही. आता ही मांडणी मी तुम्हाला समजण्यासाठी केलेली आहे. ही इथं मांडायची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही इथून उदाहरणाला सुरुवातही करू शकता. तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही किती वेळात उदाहरण सोडवायचं.
आणि याच्यासाठी लक्षात ठेवायचं फक्त प्रॅक्टिस 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 हा एकमेव मार्ग आहे. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचं गणित उत्तम उत्तम होईल. ठीक आहे, पुढचा प्रकार बघूया. प्रकार नंबर 9. उदाहरण नंबर 1 काय म्हणत आहे, किती टक्के दराने सरळ व्याजाने एका रकमेवर मिळणारं सरळ व्याज हे मुद्दलाच्या 16/25 पट असेल जेव्हा दर आणि कालावधी संख्यात्मकरित्या समान असतील. उदाहरण वाचल्यानंतर काही समजत नाही, पण एक लक्षात ठेवा, एकदम सोपं उदाहरण आहे. मी तुम्हाला काल एक कन्सेप्ट सांगितलेली होती. सरळ व्याज हे मुद्दलाच्या 16/25 पट आहे, बरोबर आहे. ज्याच्या पुढे हे शब्द आहे आणि ज्याच्या पुढे चा शब्द आहे, ह्या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ज्याच्या पुढे हे शब्द आहे त्याच्या अगोदर काय, सरळ व्याज, ते कुठे असतं, अंशाला. म्हणजे इथं सरळ व्याज किती आहे, किती आहे सरळ व्याज, 16. आणि ज्याच्या पुढे चा शब्द आहे का इथे, ती किंमत कुठे असते, छेदाला. म्हणजे मुद्दल किती आहे, मुद्दल किती आहे, 25. ठीक आहे. दर आणि कालावधी संख्यात्मकरित्या समान असणार आहे. आणि एक टिक तुम्हाला सांगितली, दरच विचारलाय आणि कालावधी तो एक समान असणार आहे. मग ही सूत्रात टाकून घेऊया आपण. काय सूत्र आहे आपलं सरळ व्याजाचं, सरळ व्याज बरोबर कदम भागिले 100. सरळ व्याज किती आहे सांगा, 16. कालावधी आणि दर समान असेल म्हणजे आपण दोघांना x मानूया. x गुणिले x गुणिले मुद्दल किती आहे सांगा, 25 भागिले 100. ठीक आहे. आता हे 100 इकडे आल्यावर काय होणार आहेत, गुणिले होतील. हे 25 इकडे आल्यावर भागिले होतील. मग बघा 16 गुणिले 100 भागिले 25 आणि या ठिकाणी x गुणिले x काय होतात, वर्ग होतात. भाग देऊन घ्या. 25 × 25 25 चोक 100 म्हणजे 16 गुणिले 4 16 चोक 64 बरोबर x वर्ग. म्हणजे x वर्ग बरोबर काय आहे, 64 आहे. आपल्याला फक्त x ची किंमत हवी आहे. मग x बरोबर इकडे काय होणार आहे, वर्गमुळात 64. ही कन्सेप्ट लक्षात घ्या. या बाजूला वर्ग असेल तर इकडे गेल्यावर वर्गमूळ होतं, म्हणून वर्गमुळात 64. आणि मग x बरोबर 64 कसला वर्ग आहे, 8चा वर्ग आहे. म्हणजे x ची किंमत किती येणार आहे, 8. मग तुम्हाला दर जर विचारला तर किती सांगायचं, 8%. मुदत किंवा कालावधी विचारला तर किती सांगायचं, 8 वर्ष. संख्यात्मकरित्या दोन्ही समान आहेत. म्हणून मी इथं विचारलेलं आहे किती टक्के, तर किती टक्के, 8%. हे तुमचं उत्तर आहे. ठीक. उदाहरण नंबर 2 बघा. किती टक्के दराने सरळ व्याजाने एका रकमेवर मिळणारं सरळ व्याज हे मुद्दलाच्या 1/4 पट असेल जेव्हा दर आणि मुदत संख्यात्मकरित्या समान असेल. उदाहरण सोडवायला खूप सोपं आहे. सरळ व्याज बरोबर कदम भागिले 100 हे सूत्र आहे. या सूत्राच्या माध्यमातून आपण गणित सोडवणार आहे. अदर कुठली ट्रिक मी सांगत नाही तुम्हाला. सरळ व्याज किती आहे ते लक्षात ठेवायचं. सरळ व्याज हे म्हणजे अंशाला काय आहे, सरळ व्याज किती आहे, 1. मुद्दलाच्या म्हणजे मुद्दल किती आहे, 4. कालावधी आणि दर काय आहे, समान आहे. x गुणिले x गुणिले मुद्दल किती आहे, 4 भागिले 100 बरोबर आहे. आता हे ट्रान्सफर करून घ्यायचं इकडे. हे 100 इकडे आले काय होतील, 100 × 100 हे छेदाला 4 जातील आणि बरोबर पलीकडे काय राहतील, x वर्ग. मग 4 × 1 4 4 25 100 म्हणजे x वर्ग बरोबर किती आलं, 25. म्हणजे x ची किंमत किती असणार आहे, 5%. हा तो व्याजाचा दर असेल. एवढंच आहे. याच्यामध्ये वेगळं असं सोडवण्यासारखं काही नाही. प्रकार नंबर 10 उदाहरण नंबर 1. अशी कोणती धनराशी आहे जी 10.8% दराने 5 वर्षात 5,600 रुपये होईल. म्हणजे तुम्हाला अशी किंमत काढायची आहे जिचा व्याजाचा दर 8% आहे, मुदत 5 वर्ष आहे आणि रास किती होते, 5,600 रुपये होईल. आता किती व्याज येतं हे आपल्याला नेमकं माहीत नाही, तर सरळ व्याजाच्या सूत्रानुसार हे सोडवू शकलो असतो. आता एक टक्केवारीनं आपण जर हे उदाहरण सोडवलं म्हणजे सरळ व्याजाच्या सूत्रानं देखील सुटणार, पण मोठं होणार ते. आपण टक्केवारीने जाऊया. ठीक आहे. समजा लक्षात घ्या, मी टक्केवारीच सांगतोय. सरळ व्याजाच्या सूत्रानं जर सोडवलं तर उदाहरण मोठं होत आहे, त्याच्यामुळे आपण शॉर्टकट जाऊया थोडंसं. 8% व्याजच दर माझ्याकडे समजा 100 रुपये आहेत, माझ्याकडे जर 100 रुपये आहेत, तर इथं
8% व्याजाने एका वर्षाचं व्याज किती मिळेल रे मला? 8 रुपये, बरोबर आहे. मग 5 वर्षाचं व्याज किती मिळेल मला सांगा? 100 रुपयांवर 5 वर्षाचं व्याज किती मिळेल? 40 रुपये मिळेल की नाही? 8×45 होतात. म्हणजे 5 वर्षानंतर काय म्हणतोय मी? 5 वर्षानंतर मी जे 100 रुपये ठेवले होते ते किती होतील? 140 होतील. लक्षात येते मी काय सांगतोय? मला 100 रुपयांवर एका वर्षाचं व्याज मिळेल 8 रुपये. 5 वर्षाचं व्याज किती मिळणार? 40 रुपये. म्हणजे 5 वर्षानंतर मी जे 100 रुपये ठेवले होते ते किती होणार? 140 रुपये. मग यांचे 5 वर्षात किती झालेत? 5,600 रुपये. किती झालेत? 5,600. यांनी कुठली रक्कम ठेवली होती ती बघूया. काय करायचं? फक्त तिरकस गुणाकार करायचा आहे. 100 गुणिले 5,600 बरोबर x गुणिले 140. हे 140 इकडे आले काय होतील? भागिले होतील. मग 100 गुणिले 5,600 भागिले 140 बरोबर x. हा शून्य इथं जाईल बघा. 14 × 1 = 14, 14 × 4 = 56 आणि हा शून्य. 100 गुणिले 40 बघा, x बरोबर 100 गुणिले 40. कुठून आणली मी 100 गुणिले 40? ह्या 14 ने इथं भाग दिलेला आहे. 14 × 4 = 56 हा शून्य. 100 गुणिले 40 यांचा गुणाकार इकडे येईल. x बरोबर 4 × 1 = 4 आणि हे 3 शून्य. उत्तर किती आलं? 4,000 रुपये. म्हणजे ती रक्कम किती होती किंवा ती धनराशी किती होती? 4,000 रुपये होती, आहे ना. सरळ व्याजाचा शेवटचा प्रकार, फक्त सरळ व्याजाचा. मी अजून चक्रवाढ व्याज घ्यायचो आहे आणि चक्रवाढ व्याज घेतल्यानंतर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांचे एकत्रितपणे आणि वेगळे प्रकार होतात. फक्त आणि फक्त सरळ व्याजावर जेवढे प्रकार आहेत ते 11 प्रकार आहेत. म्हणजे पहिल्या प्रकाराची 6 उदाहरणं होती, दुसऱ्या प्रकाराची 5 होती, तिसऱ्या प्रकाराची 5 होती आणि त्याच्यानंतरचे हे बाकीचे प्रकार. या बाकीच्या प्रकारांमध्ये वेगवेगळी उदाहरणं आहेत. हे वेगळी उदाहरणं समान आहेत. म्हणजे तुम्हाला जर लक्षात आलं तर 6, 5 आणि 5 म्हणजे 16 प्रकार पहिल्या तिघांचे आणि नंतरचे हे 8. एवढे मोठे प्रकार या सरळ व्याजाचे होतात. त्याच्यामुळे खूप सोपं प्रकरण आहे. 1 मार्क्स तुमचा इथं फिक्स असतो. त्याच्यामुळे व्यवस्थित बघा. आता हे उदाहरण जे आहे हे शेवटचं उदाहरण आपण घेतोय. थोडंसं टफ वाटेल तुम्हाला पण खूप सोपं आहे. पोलीस भरतीकडे अशी काही उदाहरणं विचारत नाही. हे फक्त जेव्हा तुम्ही सेंट्रलची तयारी करता, NTPC असेल किंवा ग्रुप D असेल यांच्यासाठी हे उदाहरणं महत्त्वाचे आहेत. व्यवस्थित बघा, व्यवस्थित सोडवा आणि प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिसशिवाय गणित नाही. मी तुम्हाला परत तेच सांगतोय, प्रॅक्टिसशिवाय गणित नाही. तुम्ही कुठलंच पुस्तक वापरू नका. मी जेवढे प्रकार घेतोय त्याच्यातल्या फक्त किमती बदला आणि उदाहरणं आहे त्या मेथडनं सोडवा. सफिशियंट आहे. खूप मोठी पुस्तकं वाचली पाहिजे, नामांकित लेखांचीच वाचली पाहिजे असा अजिबात विषय नाही. ठीक आहे. उदाहरण बघा. रवीने आपल्या 3 मित्रांना 6 वर्ष, 10 वर्ष आणि 12 वर्षांसाठी अनुक्रमे 10%, 12% आणि 15% दराने सरळ व्याजाने काही रक्कम दिली. सर्व मित्रांकडून त्याला समान व्याज मिळालं तर मित्रांना दिलेल्या रकमांचं गुणोत्तर सांगायचं आहे. ठीक आहे. रवीचे 3 मित्र आपण बघूया. समजा A, त्याच्यानंतर B, त्याच्यानंतर C. ह्या तिघांना दिलेल्या रकमांचं गुणोत्तर आपल्याला घ्यायचं आहे. मग बघा, Aला जी रक्कम दिली ती सरळ व्याजानं दिलेली असणार. मग सरळ व्याजाचं सूत्र काय? कदम भागिले 100. आता इथे मी ते 100 जे आहेत ते मांडत नाही आहे. बघा, Aला किती रक्कम दिली माहीत नाही. मग ती Aच मानूया, कारण X मानली तर सगळीकडे समान राहणार आहे. रक्कम समान असणार का? अजिबात नाही. मग Aला दिलेली रक्कम A गुणिले व्याजाचा दर किती आहे? 10%. कालावधी किती आहे? 6 वर्ष. ठीक आहे. याचं व्याजदर याच्या एवढं, म्हणजे याच्याकडून जेवढं व्याज मिळतं ते याच्या एवढं असणार. मग Bचं मांडूया. B गुणिले व्याजाचा कालावधी किती आहे? 10 वर्ष. दर किती आहे? 12% बरोबर C गुणिले किती वर्षांसाठी? 12 वर्षांसाठी. व्याजाचा दर किती आहे? 15%. ठीक आहे. हे सोडून घेऊया. आता बघा, 10 गुणिले 6 A गुणिले 60 होतात. ठीक आहे. B गुणिले 120 होतात. त्याच्यानंतर C गुणिले 180 होतात. आता एक लक्षात घ्या, इथं जर मी खाली 100 मांडले असते तर हे गुणोत्तरामध्ये कुठे ना कुठे कट झालं असतं. याचाच अर्थ इथून तुम्ही डायरेक्ट इकडे भाग दिला तरी चालतं. म्हणजे बघा, 60 × 1 = 60, 60 × 2 = 120 आणि 60 × 3 =
180 म्हणजे उरलं काय बघा, ए गुणिले 1, बी गुणिले 2 आणि सी गुणिले 3. आता एचं गुणोत्तर 1 नाही, बीचं गुणोत्तर 2 नाही, सीचं गुणोत्तर 3 नाही, कारण ते गुणाकारात आहेत. मग आता हे बी इकडं छेदाला आल्यावर 1 आणि 2 पुन्हा अंशाने छेदात जातील. मग हे 3 संख्या असतील तर गुणोत्तर कसं काढायचं हे लक्षात घ्या. मग इथं बघा काय म्हणलेलं आहे, ए गुणिले 1 आहे, बी गुणिले 2 आहे आणि सी गुणिले 3 आहे. मग तुम्हाला ए बी सीचं गुणोत्तर कसं काढायचं असतं बघा, ही जरा मेथड समजून घ्या. हे गुणोत्तर व प्रमाण हे उदाहरण जेव्हा मी प्रकरण जेव्हा सांगेल त्यावेळेला हे तुमचं गुणोत्तर काढण्याची कुठलीच कन्सेप्ट अनक्लिअर राहणार नाही, सगळ्याच्या सगळे व्यवस्थित क्लिअर होतील. मग तुम्ही 4 संख्यांचा कडा, 5 संख्यांचा कडा किंवा 8 संख्यांचं गुणोत्तर देखील तुम्ही काढू शकता. एवढी सोपी मेथड आहे. ठीक आहे. आता बघा एचं गुणोत्तर काढण्यासाठी एची इथं किंमत किती आहे, 1 आहे. हा पूर्णच्या पूर्ण क्लच साकून घ्या. उरले किती, 2 गुणिले 3, बेत्रिक किती होतात, 6 होतात. मग एचं गुणोत्तर काय असेल, 6 असेल. आता तुम्हाला बीचं गुणोत्तर काढायचं आहे तर 3 गुणिले 1 करा, ही किंमत पूर्ण बंद करायची, 3 एके 3 होईल. हे झालं बीचं गुणोत्तर. आता सीचं काढायचं असेल तर सीची किंमत बंद करा, बे एके बे, म्हणजे सीचं गुणोत्तर काय झालं, 2. मग इथं पुन्हा भाग जाईल का, नाही जाणार आहे. म्हणजे ए बी सी यांच्या रकमांचं गुणोत्तर काय असेल, 6 3 2. ठीक आहे. सरळ व्याजाचा हा शेवटचा प्रकार होता, शेवटचं उदाहरण होतं. जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला, जेणेकरून नवीन प्रकरणं जेव्हा अपलोड होईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. याच्यामध्ये जर काही बदल हवे असतील तर कमेंटमध्ये लिहा, कसं वाटतं तेही कमेंटमध्ये लिहा. आपण तुम्हाला जर एखादं प्रकरण लगेच पाहिजे असेल, एखादी गोष्ट समजत नसेल, एखादं उदाहरण अडलेलं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला व्हॉट्सअप नंबर आहे, व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत, ते जॉईन करा. टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. आम्हाला कळवा तुम्हाला ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत, आमच्याकडून नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न होईल. एक प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी होतोय. खूप चांगले उदाहरणं तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत. या सगळ्या संधीचा फायदा करून घ्या. आपल्याला रिझल्ट द्यायचे आहेत, त्याच्यामुळे हा सगळा अट्टहास सुरू आहे.